नमस्ते, आज मी बनवणार आहे ओल्या नारळापासून बर्फी। चला तर आता सुरू करूया। हे फोडून घेतलेला आहे मी, यावरचा काळा भाग आहे ती मी आता काढून घेणार आहे। मी काढून घेतलेला आहे पाठीमागचं याचे काळं। आता याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। असे छोटे तुकडे करून मिक्सर मधून ह्याला काढून घ्यायचं आहे बारीक करून। मी वाटीमध्ये भरून घेतलेला आहे। चला तर आता बनवायला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता मी वाटी टाकून घेत आहे। 2 मिनिट ह्याला स्लो गॅसवरती असं परतून घ्यायचं आहे। अर्धा चमच तूप टाकून घ्यायचं आहे। एक वाटी दूध टाकायचं आहे। आता स्लो गॅसवरती याला दूध ह्याचं आटेपर्यंत आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे। टाकून घ्यायचं आहे। 2 चम्मच दूध पावडर टाकायचं आहे। साखर टाकल्यामुळे याचं पाणी सुटलेलं आहे, तर पूर्ण पाणी आटेपर्यंत आता आणखीन याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। 1 चम्मच फ्रेश मलाई आहे ते टाकून घ्यायचं आहे। थोडीशी इलायची पावडर आहे ती टाकून घ्यायचं आहे। रेडी आहे। असं गोळा बनवून बघितल्यानंतर रेडी झालेला आहे। प्लेटाला मी तूप लावून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित ह्याला सेट करून घ्यायचं आहे। याला 2 तास आता ठेवून द्यायचं आहे। ते झालेले आहेत। आता याला मी कट करून घेणार आहे। अशी काप करून घेतलेले आहेत। आता याला मी काढून दाखवते। ओल्या नारळाची बर्फी रेडी आहे। अशा प्रकारे एक वेळेस नक्कीच करून पहा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।